तो युगंधराचा कार्टा रमावतीला गेला होता हे तुला माहित नव्हतं? तुला माहित होतं, जानकीला माहित होतं, तुम्हा दोघींना सगळं सगळं माहित होतं. तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे. मीही तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मला एक अत्यंत विश्वासातला माणूस हवाय. जेवढा तुम्ही अमृतावर दबाव आणाल तेवढ्या तिच्या त्या मुलाबद्दलच्या भावना दृढ होत जातील. उगाच शब्द माहिती आहेत म्हणून वाटेल तेव्हा वाटेल तसे वापरायचे नसतात अहिल्या. काय ग, तू इथे का थांबलीस? आधी ना आम्ही सगळ्या मैत्रिणी इकडेच येऊन थांबायचो, टक लावून पाहायचो, एकमेकींना चिडवायचो सुद्धा. आणि बघता बघता छोटीशी जानकी सौभाग्यवती जानकी झाली. आजच्या दिवशी सगळ्याच बायका इकडे येतात, वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात, पुढच्या 7 जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून. तू कसाही असला तरी तीच तर गंमत आहे ना. प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्या भक्तीमुळे आज ना उद्या आपला नवरा बदले, आपल्याशी चांगलं वागायला लागेल. आणि तो कसाही असला तरी पुढचे 7 जन्म तोच मिळावा म्हणून प्रार्थना करतात. तुला आता नाही पटायचं. जेव्हा तुझं लग्न होऊन तू आर्यांच्या घरी जाशील ना, तेव्हा त्यानंतर आपोआपच आजच्या दिवशी तुझी पावलं इकडे वळतील. बघूया, मला नाही वाटत. बाबांची जर माझ्यावर अशीच कृपा राहिली ना, तर या जन्मी तर सोड, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मला वाटत नाही मी त्याच्याशी लग्न करू शकेन. अमृता, आजच्या दिवशी तरी असं नको बोलूस. आजचा दिवस चांगला आहे, चांगलं बोल, चांगलंच घडेल. जानकी, आई, माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीन सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. शब्द त्याचे अमृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे, त्याच्या डोळ्याचे बुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता तयार आहे. ठीक आहे. काय झालं? झालं तुमचं काही बोलणं? कोणाशी? अमृताशी. तुम्ही बोलणार होता ना? हां, बोलेन मी तिच्याशी वेळ पाहून. वेळ पाहून? प्लीज
लवकरात लवकर बोला तिच्याशी. अशा प्रकरणात वेळ पाहून पावलं उचलता येत नाही हो. आपल्या हातून कधी वेळ निघून जाईल सांगता येत नाही. बोलेन बोलेन मी तिच्याशी लवकरात लवकर. तुला काय म्हणायचंय कळतंय मला, पण आत्ता जरा कामात आहे मी. सो इफ यू डोंट माइंड. या इट्स ओके, येते मी. आत्या, ये. काय रे? तुझ्याकडे थोडासा वेळ असेल तर तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. चेष्टा करतोस काय रे म्हातारीची? अरे आता माझा सगळा उरलेला वेळ फक्त नामस्मरणासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. बोल ना, काय झालं? नाही झालं काही नाही, जरा अमृताविषयी बोलायचं होतं. अमृताविषयी का आर्यनविषयी? इनफॅक्ट दोघांबद्दलच. मग बोल ना. आत्या, मी अमृताला वचन देऊन बसलोय. तिला संपूर्ण सहकार्य करेन असं सांगितलंय. पण आता मला शंका येते, मी किंवा आपण कोणीही हे सगळं कसं निभावून नेणार आहोत. दादाचा सगळा रागरंग बघता हे सगळं अवघड वाटत चाललंय मला. त्यांच्या लग्नाबद्दलच म्हणतोयस ना? दुसरं काय आत्या? मग तू काही चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. देवान डोकं दिलंय ना, ते जरा शांतपणे वापरायला शिका. ते सगळं काही शक्य होतं. म्हणजे ते तू दादाच्या आणि जानकीच्या लग्नाच्या वेळेला जसं वापरलंस तसंच ना? हो ना. आता त्यावेळेस तू काय कमी अकांतांडव केलंस? पण आता झालं ना सगळं नीट. जानकी या घरात आल्यामुळे सगळ्या घराला केवढा मोठा आधार मिळालाय आणि जानकी सुद्धा खुश आहे. हे थोडक्यात काय, आपण आपलं म्हणत राहायचं. जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं, हो की नाही? मिळालं? तुझ्या शंकेचं उत्तर मिळालं तुला? नाही, अजून नाही मिळालं उत्तर. एवढं वचन तर देऊन बसलोय त्या पोरीला. आता ते निभावण्याचं बळ तो ईश्वर मला देवो, एवढीच प्रार्थना आहे. शेवटी सगळं करता करविता तोच आहे रे. त्याच्या मर्जीप्रमाणेच तर सगळं होणार. आपण फक्त स्वीकारायचं. कर तू नामस्मरण कर. हॅलो जानकी, मी बोलतोय आर्यन. आर्यन, तू तू कुठून बोलतोय? तू मुंबईला गेला नाहीस अजून? नाही, हे बघ, मी तेच सांगायला फोन केला. मी मुंबईला गेलोच नाहीये. मी इथेच रमावतीच्या जवळ विंचुर्णी गावात आहे. का? तू तुझ्या घरी का नाही परत गेलास? जानकी, माझं ऐकून घेणार आहेस का तू? हे बघ, मी विंचुर्णी गावात शिवम लॉजच्या इथे थांबलोय. प्लीज तू लगेच इथे ये आणि मला भेट. काय? हो, आणि हे बघ, तू एकटीच ये. अमृताला यातलं काही कळू देऊ नकोस. हा आर्यन, तू का मला सारखं सारखं असं जानकी, प्लीज माझं ऐकणार आहेस का तू? तुला जे बोलायचंय ना ते इथे आल्यावर बोल, पण प्लीज लगेच ये. मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. प्लीज जानकी.
काय ग कुठं चाललीस? ते जरा बाहेर जाऊन येते मी. बाहेर? बाहेर कुठं? आणि एकटीच चाललीस वय? तर जाताना एवढे प्रश्न विचारणार आहेस का? तुम्ही ताईकडे जाऊन येते, एकटी आहे ना ती म्हणून. मग असं पटकन सांग की, मला उगीच प्रश्न कशाला विचारायला लावतीस? जा. मी काय तुला अडवणार होते वय? आता तू विचारायच्या आत सांगते. मी तुम्ही ताईकडे चालली आहे तिला भेटायला. अगं हो हो, एवढं वैतागायला काय झालंय? मला माहिती आहे तू सुमित्रा काकूला भेटायला चालली असते, आणि तसंही मी ते विचारायला आलेच नव्हते. मला जरा वेगळंच बोलायचं. बोल पटकन, मला उशीर होतोय. जाऊ दे, तुला नसेल ऐकायचं तर मलाही नाही सांगायचं. चुकले, सांग तू, नाही वैतागणार आता, सांग. जानकी, काल आर्यनचा फोन आला होता. तो सांगत होता की तो रमावती सोडून गेलाय. माहितीये. तुला कसं माहित? अगं म्हणजे आता इकडे एवढं घडल्यानंतर तो कसा राहील ना रमावतीत, म्हणून म्हटलं माहितीये. हां, बिचाराला माझ्यासाठी अजून काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. जवळच्याच कुठल्या तरी गावात राहतोय म्हणाला. बरं. जानकी, पुढे कसं होईल ग आमचं? सगळं ठीक होईल, नको विचार करूस तू. जानकी, मी येऊ तुझ्याबरोबर सुमित्रा काकूला भेटायला? नाही नको. तू आणि गड्या नदीवर जाणार होतात ना, जा ना मग. तू बरोबर असलीस की मला पण काळजी वाटणार नाही. तू एकटा जायला नको ना, म्हणून मी येतच भेटून. हां, अमृता, अमृता बाळा, रागावलीस माझ्यावर? अगं बोल ना माझ्याशी. काय बोलू मी बाबा? मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे, आणि त्यावर तुम्ही काय बोलणार आहात ते मला माहिती आहे. तेच सांगतोय मी तुला बाळा. तुला काय वाटतं? तुला रागवायला, तुला ओरडायला मला आवडतं असं वाटतं तुला? नाही बाळा, जीव तुटतो माझा तुझ्यासाठी. अमृता, सतत तुझा विचार असतो माझ्या डोक्यात. माझं जे आहे ते सगळं तुझंच आहे ना. मग तुला दुखावून कसं समाधान मिळेल मला? मग असे का वागता तुम्ही बाबा? माझं खरंच खूप प्रेम आहे. लहान आहेस तू अजून. हे बघ, हे बघ अमृता, मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. संसार, दुनियादारी यापासून खूप लांब आहेस तू अजून. मी काय बोलतोय कळतंय का तुला? कळतंय, पण पटत नाहीये मला. तेच सांगतोय मी तुला अमृता. तुझं हे वयच असं आहे की मी तुला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते पटणारच नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे की आता तू फक्त माझ्या बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास टाक. माझंही खूप खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काही नाहीये. बाबा, मला सुद्धा तुम्हाला दुखावून काही करायचं नाहीये. आता आपल्या दोघांमध्ये कुठलाही पण
परंतु येऊ द्यायचा नाही बाळा. आणि आता तू लवकर घरी ये बघू. खूप मिस करतोय मी तुला. मिसिंग यू टू. ठेवू फोन. बाय. बाय बाळा. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर बाबा. उशीर झाला तुला? नाही म्हणजे 15 मिनिटं झाली वाट बघत होतो तुझी. हो निघताना थोडी गडबड झाली. मला का बोलवलं इकडं? हां तुला ते सांगायचं होतं की मी इकडे विंचरुणीतच राहणार आहे. त्या शिवम लॉजमध्ये राहत होतो पण आता एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट होईन. एवढंच? हे सांगाल तुम्हाला इकडे बोलवलं आर्यन? आणि तू माहिती आहे ना मला असं भेटायला येणं नाही आवडत. थांब जानकी, चुकलं माझं. जानकी हे बघ, मी तुला माझी मैत्रीण मानतो आणि मैत्रीच्या हक्काने तुला इथे भेटायला बोलवलं. पण मी हे विसरतो ना की तू आधी नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस आणि मग इतर कोणीही. हे बघ आर्यन, तुला हेच म्हणायचं होतं ना जानकी की मी हे सगळं करतोय ते मुद्दामून करतोय? मला असं काही. बरोबर आहे जानकी. जानकी तू मला अजून ओळखलंच नाहीयेस आणि जिथे ओळखच नाही तिथे तू माझ्यावर विश्वास ठेवावास अशी अपेक्षा करणे चूक आहे ना. जा तू जानकी. तुला इथे बोलवलं आणि तुला त्रास दिला याबद्दल आय एम सॉरी. आर्यन मला असं नव्हतं म्हणायचं पण काय जानकी? जानकी फक्त एक गोष्ट लक्षात घे, मी एकटा लढतोय नरसिंह किल्लेदारांसारख्या मोठ्या माणसाशी. अशा माणसाशी ज्यांनी जर मनात आणलं ना तर तो कधीही आणि केव्हाही माझा जीव घेऊ शकतोय. जसा माझ्या वडिलांचा घेतला तसाच. कधीही आणि केव्हाही माझा जीव घेऊ शकतोय. जसा माझ्या वडिलांचा घेतला तसाच. आर्यन 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 त्यांनी तुझ्या वडिलांना नाही मारलं. जानकी मला आता या विषयावर चर्चा नाही करायची. विषय तू काढलायस आर्यन. हो पण तुला ऐकून घ्यावं लागेल. का ऐकून घेऊ तुझं जानकी? इकडे तू म्हणतेस माझं ऐकून घे, तिकडे अमृता म्हणते माझं ऐकून घे. या सगळ्यात माझी किती कोंडी होती ना हे मात्र कोणीच लक्षात घेत नाहीये. का असं काय बोलले ते तुला? तुला माहितीये जानकी, काल अमृताने मला फोन करून काय सुचवलं? जानकी अमृता मला म्हणाली की आर्यन आपण दोघं पळून जाऊया. असं म्हणाली ती? जानकी आता तूच मला सांग, अमृताला पळून नेऊ तरी कुठे? नरसिंह किल्लेदारांना कळलं तर त्यांची माणसं पाताळातूनही शोधून काढून जीव घेतील माझा. मला हे कळत नाहीये की असं बोलूच कसं शकते. ही असं बोलली म्हणूनच एवढा डिस्टर्ब दे मी. बघ जानकी मला अमृता हवी आहे, अगदी मनापासून हवी आहे, पण असले भलते सलते उद्योग करून नाही. मीही तुम्हाला असलं काही करू देणार नाही. हो जानकी, पण हे बघ तू उगाच लगेच जाऊन अमृताला काही बोलू नकोस, नाहीतर उगाच ती काहीतरी घोळ घालेल म्हणून. त्यातून माझा फोनही बंद आहे. घरी फोन करायचा होता आईला. आणि जानकी मला तुझा फोन दे ना प्लीज. तू तर मला फोन केला होता. जानकी तुम्ही PCO वरनं केला होता. दे ना प्लीज, एक कॉल करायचा आहे प्लीज.
जानकी अमृता मला म्हणाली की आर्य आपण दोघं पळून जाऊया